ही आहेत हळदीची पानं। तर आपण आज बनवणार आहोत कोकणी पदार्थ पातोळ्या। पहिले खोबरं आणि गूळ किसून घेऊयात। एका पात्रात 2 वाटी पाणी घालून ते गॅसवर तापवायला ठेवूयात। आता चिमूटभर मीठ घालूयात। हळूहळू हलवत 1 वाटी तांदळाचे पीठ घालायचे आणि त्याच्यात थोडंसं तेल सोडायचं। उसळ तयार झाली की 2 मिनिटं झाकून ठेवूयात। गॅसवर कढई ठेवून त्याच्यात खोबरं आणि गूळ घालूयात। थोडा हलवून त्याच्यात 1 चमचा तूप सोडायचं। तयार झालेलं सारण एका भांड्यात काढून घेऊयात। तयार झालेली उकड एका पात्रात काढून त्याच्यात 1 चमचा तूप सोडायचं। उकड मळून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। हळदीच्या पानावरती तूप लावून घ्यायचं। त्याच्यावर एक उकडीचा गोळा थापून सारण भरून घ्यायचं आणि पान दुमडून ते बंद करून घ्यायचं। तयार झालेल्या पातोळ्या उकडायला ठेवायच्या। आता 15 मिनिटं पातोळ्यांची उकड काढून घेऊयात। तयार झालेल्या पातोळ्यांवर 1 चमचा तूप घालून पातोळ्यांचा आनंद घ्या।